परंतु मला असं वाटतं सर्वपक्षीय बैठक घेत असताना सगळ्यात आधी देशाच्या सीमेच्या आतमध्ये पाकिस्तानी AK-47 घेऊन कसे येतात. आज केंद्राचं सरकार किंवा भारतीय जनता पार्टी उगाच लक्ष वेगळीकडे वेधत आहेत की मुसलमानांना मारलं, हिंदूंना मारलं. वाटतं हिंदू मुसलमान हा विषय याच्यातला नसला पाहिजे. अतिरेकी आतमध्ये का घुसले हा प्रश्न का कोणी देशातली जनता विचारत नाही किंवा जनतेनं विचारला पाहिजे. AK-47 घेऊन पहलगामला ज्या ठिकाणी जातात ना तिथं पायीच जावं लागतं. तिथं मग जायचं तर हवाई मार्गाने हेलिकॉप्टर उतरू शकतं, बाकी कोणतंही व्हेकल जाऊ शकत नाही. तिथं घोड्यावर जावं लागतं किंवा पायी जावं लागतं. आणि मग तिथपर्यंत खालून वरपर्यंत पहलगामला जर हे लोक AK-47 घेऊन जात असेल आणि याच्याकडे कोणी तपासणी केली नसेल, कोणाचं लक्ष नसेल, म्हणजे दोन गोष्टी, एक तर पाकिस्तानमधून इथं आले एक, आणि दुसरं इथं या पद्धतीने AK-47 हे दोन गोष्टी. म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न जर देशाच्या सीमा ओलांडून जर अतिरेकी घुसत असतील तर सरकार काय करतंय. आणि सीमा ओलांडून आल्यानंतर पहलगाम काय एका कोपऱ्यावरचा भाग नाही आहे, जम्मू काश्मीरच्या मध्यावरचा भाग आहे. आणि जर या ठिकाणी अतिरेकी घुसत असेल तर मला असं वाटतं केंद्राची जी सुरक्षा व्यवस्था आहे याला जबाबदार आहे, केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि मला वाटतं सगळ्यात आधी बैठका घेण्यापेक्षा अशा पद्धतीनं जर 26 जणाचा या हिंदुस्थानी नागरिकांचा बळी घेतला असेल, मी म्हणणार नाही बळी घ्या, परंतु अशा पद्धतीनं कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांचा खात्मा केंद्र सरकारने केला पाहिजे. सर, हा पुलवामा जो आहे तो केंद्र शासनातर्फे करण्यात आलेला आहे मोदी साहेबांना, म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी. तर तशाच प्रकार हे आहे. नाही असं नाही, असं थोडी म्हणतात. पुलवामा केस वेगळी, ही केस वेगळी आहे. इथं नागरिकांचा ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी निर्घुण हत्या केली आहे, मला वाटतं या अतिरेक्यांना अशाच पद्धतीनं यांना निर्घुणपणे फाशी द्यावा लागेल, असं मला वाटतं. गोळीच उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या News15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. News15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.